तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी. एवढा मोठा प्रकार तुमच्या बरोबर घडला आणि तरी तुम्ही दोघी सुखरूप आहात. कशाला वाद वाढवताय? अहो केस संपू द्या ना इथेच. तुम्ही फक्त सल्ले देण्यासाठीच आहात की आमचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा आहात? नाही, कसं आहे, तुमचं हे अपहरण नाट्य ऐकून जरा सल्ला द्यावासा वाटला. आणि फुकटचे सल्ले घ्यायला तुम्ही तरी का कंजूसपणा करताय ना? एवढा छान सल्ला दिलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. बरं सांगाल का साहेब कधी येणार आहेत ते? आज येणार नाही. हे बघ, तुझ्या मनात माझ्याबद्दल जे काही गैरसमज होते ते सगळे आता दूर झाले, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. अक्षय, इथून ना मी तुला कधीच पुढे त्रास देणार नाही रे. त्यांनी जी काही वाईट कृत्य केली आहेत ना त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. तू एक काम कर, तू उद्या पोलीस स्टेशनला जा आणि कंप्लेंट कर. हवं तर मी येते तुझ्या बरोबर. नाही नको, तू उगाचच त्रास करून घेऊ नकोस. सीमा येणार आहे माझ्या बरोबर. आता फक्त त्या सयाजीला त्याच्या गुन्ह्यांची अद्दल तेवढी घडवायला हवी. मिळेल. आज दिनकरण्याच्या माणसाची नीट विल्हेवाट लावली की माझ्यासमोर कसलीच अडचण राहणार नाही. अक्षयला मी असा संपून टाकेन. त्याच्या आईने जमानी पलटवली, त्यासाठी मला कधी आता वेगळा विचार करावा लागणार. सयाजीराव, अरे अक्षय, तू? हो मीच. आणि एवढं अचानक? हे बस ना. नाही नाही सयाजीराव, मी बसण्यासाठी आलेलो नाहीये. तुझं नेहमी असंच असतं रे. तू घोड्यावर येतो आणि घोड्यावरनं जातो. अरे आला काय गेला काय? बोल जरा, चार शब्द बोले. सयाजीराव, तुमचा खेळ संपण्याची वेळ आली आता. तू काय मला धमकायला आला काय? सयाजीराव, मला तुमचं हेच आवडत नाही हो. काय? सगळ्या गोष्टी करून सवरून नेहमी तुम्ही आपले नामा निराळे, नाही का? आणि तुमचं का नवीन नाही? मला बघितलं की काहीतरी नवीन आरोप माझ्यावर ठेवायचे. बरोबर आहे हो, शेवटी देशमुखांचे चिरंजीव ना तुम्ही. आम्हा गरिबांना तुम्ही असेच चिरडणार. सयाजीराव, तोंड सांभाळून बोला. तुम्हाला चिरडण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केलेला नाहीये.
आणि मुळात देशमुख कुटुंबाबद्दल एक शब्दही बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही, लक्षात ठेवा. हां तुम्ही नेहमी असंच म्हणत आलात अक्षय देशमुख साहेब. मला सांगा, देशमुख इंडस्ट्रीजमध्ये पैशांची अफरातफर केली कोणी? हं? टेंडर्स कोणी पळवले? आपल्या कामगारांच्या पगाराच्या कपातीची घोषणा कोणी केली? हं? अहो, साधी गोष्ट, त्या नितीनला किती त्रास दिलात तुम्ही? हं? याचा जरा काहीतरी विचार करायचा. मी सांगितलं होतं का त्याला? हां काय करायचं काय करू नये याची बुद्धी होती ना त्याला, अक्कल होती ना त्याला. अरे हो, तुला का त्याचा एवढा पुळका आहे? आणि एवढा जर पुळका असेल तर 24 तास राहा त्याच्याबरोबर. सयाजीराव, तुम्ही खूपच हुशार आहात. हं? अहो, पण हा तुमचा गैरसमज आहे. मला तर नेहमीच असं वाटतं की तुमच्या इतका बेअक्कल माणूस शोधून सापडणार नाही. तुला काय वाटतं मी खरोखर मूर्ख आहे? हो. अच्छा अच्छा, म्हणजे मला डिवचून मी नंतर रागवीन आणि रागाच्या भरात काहीतरी असं वेडवाकडं पाऊल उचलीन असं वाटलं का तुला? तसं काय होणार नाही, काळजी करू नकोस. सयाजीराव, तसा कुठलाही विचार नाहीये माझ्या मनात, कळलं? मग अचानक त्या नितीनविषयी एवढं प्रेम होतं येण्याचं काय कारण? अहो, साधी गोष्ट आहे. तो जर चुकीच्या मार्गाने जात होता, चुकीचं वागत होता, तर त्याला तुम्ही समजावून सांगायला हवं होतं. का म्हणजे तो माझा पार्टनर होता. त्याचं काय बरं वाईट झालं असतं ना तर माझं नुकसान झालं असतं. आणि तुला जर त्याच्याबद्दल एवढं वाटत होतं तर तू काय नाही आला मध्ये त्याला माझ्यापासून वेगळं करण्यासाठी? तुम्ही खूप खूप राजकारणी आहात सयाजीराव. मी मनस्विनी खूप खूप राजकारणी आहात सयाजीराव. मी हे बरं आहे. म्हणजे मी कधी राजकारणी कधी गुन्हेगार काय काय तुम्ही लोक मला बनवता रे. बघा, बाई मला समजवण्याचा प्रयत्न करू नको. अहो, तुम्हाला समजवणे इतके वाईट दिवस अजून आलेले नाही आहेत माझ्यावर. आणि हो, तुम्हाला हवं तसं खुशाल तुमचे तुम्ही जगू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या वागण्याचा जर देशमुख कुटुंबाला जर काही त्रास झाला तर त्याचे भयंकर परिणाम भोगायला लागतील ना तुम्हाला. झालं आता पुन्हा तेच. ए बाबा, ए तू नेमकं कुठल्या कारणाने आलेस ते तरी सांग. आणि मी कसं वागायचं आहे ना तर माझं मी पाहून घेईन. मला सांगा, माझ्या आईला किडनॅप कोणी केलं? सयाजीराव, मला याचं उत्तर हवंय. माझ्या आईला कोणी किडनॅप केलं होतं? अहो, मागे जेव्हा खरा गुन्हेगार शोधायची वेळ आली होती तर तुम्ही अगदी मारे मोठ्या मोठ्या बाता मारत होता. मी हे करीन, मी ते करीन. आणि नेमका खरा गुन्हेगार शोधायच्या वेळेला तुम्ही काहीच केलं नाही. मला सांगा का? अहो अक्षयराव, पोलिसांचं काम जर मी करायला लागलो ना तर माझं काम कोण करणार? माझ्यावर उपाशीमाराची पाळी येईल. उलटाची चाल नका हो खेळू तुम्ही. तुमच्यासमोर वजीर म्हणून उभा आहे मी, वजीर. फुकटात माराल. अच्छा अच्छा, म्हणजे आमचं भ्रमण फिरण्यामागचं हेच कारण आहे. काय हो, एवढा कसला विचार करताय? वा, हे बरं आहे. तुम्हाला किडनॅपर मिळत नाही म्हणून मला भुजगण म्हणून उभं करताय. सयाजीराव, मी मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही आता. हो का? तुमच्या मातोश्री पण हेच सांगत होत्या की त्यांना किडनॅप मीच केलं म्हणून. तर त्यांना मी सांगितलं मी एक काम करतो, मी स्वतः पोलीस स्टेशनला जातो आणि कबूल करतो की मीच तुम्हाला किडनॅप केलं म्हणून. हे बघा सयाजीराव, पण मी असं काहीच म्हणालेलो नाहीये. एक लक्षात ठेव, मी तुझ्यापेक्षा 5 पावलं पुढे आहेत. मला माहिती आहे तू काय प्रश्न विचारणार ते. माझं उत्तर आधीच तयार असतं. मला माहिती आहे ना सासूबाईंच्या किडनॅपिंगचा आरोप तू माझ्यावर करणार आहेस ते. सयाजीराव, मला 100% खात्री आहे की माझ्या आईला तुम्हीच किडनॅप केलं होतं. पाहिलं? बऱ्या बोलानी कबूल व्हा. अरे पण मी एवढं वाईट काम कशासाठी करू? ते तुमचं तुम्हालाच माहित. ए बा अक्षय, तू माझ्यांना उगीच बळजबरी करू नकोस. मग गुन्हा कबूल का करत नाही आहात?
हे मी अजिबात खपून घेणार ना. सयाजीराव, आणखी किती दूर पळणार आहात तुम्ही? हे बघे, मी तुझ्यासारखा भेकड आणि पळपुटा नाही बरं का. तू माझ्यावर इतके आरोप केलेस तरी सुद्धा मी हाय तिथं उभा आहे, ते सुद्धा ताट मानेनं. तुम्ही असं कबूल करणार नाही सयाजीराव. जेव्हा एखादा पोलीस इन्स्पेक्टर येऊन तुम्हाला कुत्र्यासारखा फरफडत घेऊन जाईल ना पोलीस चौकीत, तेव्हाच तुम्ही बऱ्या बोलांनी कबूल व्हाल आणि तेव्हाच तुम्हाला खरी अक्कल येईल. नाही, आमची अक्कल काढण्याआधी जरा स्वतःची अक्कल तपासून घ्या देशमुख साहेब. तुम्हाला त्याची फार गरज आहे. आजकाल तुम्ही फारच स्वप्न पाहायला लागलं. तुम्हाला ना एक नवीन प्रकारचा रोग झाला, स्वप्न रोग. हा माझा शब्द आहे बरं का. नाही तर उद्या जाऊन 4 चौकात बॉम्ब कराल की माझा शब्द सयाजीरावने चोरला. काय बडबड करायची असेल ते करावं, पण डोकं जरा जागेवर ठेवा. हं? एकदा का पोलीस तुम्हाला अटक करून घेऊन गेले ना कोठडीत, की तुम्हाला वेळ लागणारच आहे, मला खात्री आहे. हा, हे तुमचं स्वप्न देशमुख साहेब कधी पूर्ण होणार नाही. सयाजीराव, मी आत्ता तुम्हाला इथे बऱ्या बोलांनी समजावून सांगायला आलो होतो, पण मला असं वाटतंय की तुम्हाला फक्त कायद्याचीच भाषा समजते. सो तसं तर तसं. ठीक आहे, पाहू ना. पण हॅलो हो, कायद्याला पुराव्याची भाषा समजते, तुमची नाही, आमची नाही. मी जातोय. तुमच्या विरुद्ध नक्कीच पुरावे मिळतील मला. आजपर्यंत तुम्ही माझ्याबद्दल इतके पुरावे गोळा केले, काय फायदा झाला का? तुमचं ते कसं आहे माहिती आहे का, 5वी ड तुकडीतील ढ विद्यार्थ्याप्रमाणे तुझी प्रगती आहे. नक्की ढ कोण आहे ते योग्य वेळ आल्यावर कळेलच. दिनकरने त्या निनामी माणसाला संपवलं की मी मोकळा. ही गुड न्यूज लवकर ऐकायला मिळाली तर बरं येईल. अरे अशाने आपले क्लायंट्स नाराज होतील. अगं त्याला कुठे माहितीये की मी तुझ्यासोबत बसलोय. माझ्या बरोबर असलास म्हणून काय झालं, काम हे शेवटी काम असतं ना. मी खूप खुश आहे. आणि तुम्ही? आम्ही सुद्धा खूप खुश आहोत. नितीन वेळाला धोका देतोय. त्याने आपल्याला सगळ्यांना अंधारात ठेवलंय आणि त्याची सयाजी बरोबरची पार्टनरशिप अजून कायम आहे. हे तू मला का नाही सांगितलंस? तुम्हीच काहीतरी समजाव ना तिला. मी तरी काय समजावं? आपण एकमेकांना समजावायचं, पण आपल्या नशिबाला कोण समजावणार? आपलं नशीबच फुटकं आहे. नाही बाबा, नशिबाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. देव प्रत्येकाचंच नशीब वेगवेगळं लिहितो, पण प्रत्येक माणूस आपल्या बुद्धीने, कुवतीने आणि विश्वासाने ते घडवत असतो. वीणा, तुझं खरंच प्रेम होतं माझ्यावर, का प्रेमाचं नाटक केलंस, की आणखीनही दुसरा डाव साधायचा होता तुला? वीणा, तू माझ्यावरती आरोप करतेस. अरे 2 दिवसावरती आपलं लग्न आलंय, अजून किती परीक्षा बघणार माझी तू? मी तुझ्यावर विश्वास ठेवला. मी तुला प्रत्येक वेळी विचारलं आणि प्रत्येक वेळी तू मला तेच उत्तर दिलंस. माझा विश्वास वाढला
तू मला लग्नाची मागणी घातलीस, मी सांगेन तसं ऐकायला लागलास, मला प्रॉमिस दिलास आणि तेही खोटं. नितीन, तू जे काही वागलास ना ते सगळं खोटं होतं. अनु आणि सीमाला तू किडनॅप करायला लावलंस. त्यांनी मला खरं सांगू नये म्हणून. अरे माणूस आहेस की कोण आहेस तू? आणि कशामुळे एवढा आंधळा झालायस की तुला नाती सुद्धा समजत नाहीयेत? गुरु, काय झालं साहेब? काही नाही. हा माणूस याचे सरड्यासारखे रंग बदलणं कधी सोडणार आहे ना, ते त्याचं त्यालाच माहिती. साहेब, मला वाटलं तो अमृतुमरीवर आलाय म्हणून मी त्याला पाहण्यासाठी आता निघालोच होतो. नाही दगडू, त्याची काहीच गरज नाहीये. त्याची मुळात कट कारस्थानच इतकी आहेत ना, आणि त्याच्या विरुद्ध एकही पुरावा सापडणं मुश्किल व्हायला लागलंय. साहेब, सयाजी गुन्हेगार आहे साबित करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल. आता गप्प बसून नाही चालणार. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण काय करायचं तेच मला आता कळत नाहीये. त्यात नेमका आपल्या हातात वेळही कमी आहे. साहेब, तुम्ही काय बोलताय मला काय कळलंच नाही साहेब. बरोबर आहे तुझं, कारण तू इतके दिवस नव्हतास आणि नेमका त्या मधल्या काळात काय घडलंय याची तुला काहीच कल्पना नसेल, नाही का? अगदी बरोबर बोलला साहेब. दगडू, तुला आठवतंय माझ्या आईचा ऍक्सिडेंट झाला त्यानंतर तिला कोणीतरी किडनॅप केलं होतं. काय? हो, आणि आता त्या किडनॅपरचा शोध आपल्याला लागलाय. माझ्या आईला त्या सयाजीनीच किडनॅप केलं होतं. साहेब, मी त्याला जिवंत सोडणार नाही साहेब. दगडू, त्याची खरंच काही गरज नाहीये. अरे मुळात त्याची कुकर्म एवढी आहेत की तो स्वतःच्याच मौतीने मरणार आहे. आपण आपले हात खराब करून घेण्यात काहीच अर्थ नाहीये. आता आपल्या हातात फक्त एकच गोष्ट शिल्लक आहे, ती म्हणजे लवकरात लवकर या सयाजीच्या विरुद्धचे सगळे पुरावे गोळा करायचे आणि त्याला त्या पुराव्यांसकट पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. दगडू, मला एक गोष्ट सांग. ज्या माणसाने मला आईचा पत्ता दिला होता तो माणूस नेमका कुठे असेल सध्या, याचा काही शोध घेता येईल आपल्याला? साहेब, त्याला आता मी शोधणार कुठे साहेब? तो सारखा आपले पत्ते बदलतच असतो. दगडू, या अशा माणसांचा शोध कसा घ्यायचा हे आता मी तुला वेगळं सांगायची काहीच गरज नाहीये, नाही का? साहेब, तुम्ही काय काळजी करू नका, त्या माणसाचा शोध मी घेतोच. पण सयाजी गुन्हेगार हे आपल्याला साबित करावंच लागेल. त्यासाठी सगळे पुरावे मी शोधतो. नक्कीच. येतो साहेब. गो अहेड. दादा, आज कुठे होतास तू? निशा, मी तुला किती वेळा सांगितलं की मला माझ्या कामाबद्दल विचारत जाऊ नकोस. हे बघ, मला नाही विचारायचंय. मग तरी कसं विचारतेस? अरे, माझ्या मैत्रिणी मला सारखं विचारत असतात आणि त्यांच्या प्रश्नांची माझ्याकडे काहीच उत्तरं नसतात. आज कोणी विचारलं? मला सीमा भेटली होती. सीमा? काय म्हणाली सीमा? दुसरं काय विचारणार? काय? हेच की तू काय काम करतोस. आता मी काय करतो ही विचारणारी सीमा कोण होते? हो, आणि आतापर्यंत मला तिने खूप वेळा हाच प्रश्न विचारलाय आणि आता मला तूच सांग की तिला मी काय उत्तर देऊ. तुला आणि सीमाला तुमच्या प्रश्नांची उत्तर लवकरच मिळतील. कधी? वेळ आल्यावरती. पण कधी येणार आहे ती वेळ? लवकरच.
खरंच माहित नाही अजून मला किती वाट पाहावी लागणार आहे ते. निशा, काही महत्त्वाच्या गोष्टी गुप्त असलेल्याच बऱ्या असतात. म्हणजे मला काही कळलं नाही. कळेल तुला. हे बघ दादा, आई बाबा गेल्यानंतर तूच मला सांभाळलेस. माझा प्रत्येक हट्ट तू पुरवलेस. अगं, मी मोठा भाऊ आहे तुझा आणि मी माझं कर्तव्य पूर्ण केलं, इतकंच. हो ना. हम्म. मग भाऊ याच नात्याने तू कुठे काम करतोस हे मला नक्कीच कळायला हवं. मला नक्कीच कळायला हवं की माझा दादा सकाळी उठून कुठे जातो आणि रात्री एवढ्या उशिरा कुठून येतो. निशा, हे बघ, तू माझी काहीही काळजी करू नकोस. मी कसल्याही प्रकारची वाईट कामं नाही करत. आता तुला एकच सांगतो की माझ्या प्रोफेशनमध्ये काही कडक रूल्स आहेत, ते मोडणं मला शक्य नाहीये. ओके, नो प्रॉब्लेम. आता कशी चांगल्या बहिणीसारखी बोललीस. अरे दादा, पण आता काय झालं? दादा, मला तुझ्या प्रोफेशन बद्दल काहीच माहित नाही. मनात एक सतत भीती वाटत असते की तुझ्या हातून काही चूक घडू. निशा, हे बघ, सगळी वाईट कामं अंधारातच होतात असं नाही. खून, लुटमार, बॉम्बस्फोट यासारखी कामं दिवसा ढवळ्या सुद्धा होतात.